अगं नाही, ही चूक मी समजावत होतो त्याला. चूक अशी ती परीक्षेला घाबरून तो निघून गेला, ही चूक म्हणतोय मी. अशी चूक पुन्हा करू नकोस. तुम्ही खाल्लत का? तुम्ही खायला घ्या, आम्ही आलोच. नाही, मला बोलायचं त्याच्याशी. आई सॉरी. सॉरी मी म्हणायला हवं मल्हार, पण मुळात चूक तुझी नाहीच आहे. आई म्हणून मी कुठेतरी कमी पडते असं वाटतंय मला. आई अगं तुम्ही मला काहीच कमी नाही पडू दिलं. आणि मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आई. म्हणून घर सोडून निघून गेलास. मल्हार, एक वेळेस परीक्षेत नापास झाला असतास ना तर मला एवढा त्रास नसता झाला. पण परीक्षेच्या भीतीमुळे पळून गेलास तू, याचं जास्त दुःख होतंय मला. आई अगं खरं तर असं काहीच नाही झालंय. म्हणजे काय आज एकदम सगळे शांत शांत आहेत. काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय का? असं काही आहे का? असं काय असलं तर नक्की सांगेल. मी बघतोय म्हणजे तू आणि मनू तुमच्या रूम मध्येच बोलत असता. उगाच संशय घेऊ नकोस. काय सौरभ, त्या नजरेने बघायला लागलास ना तर उगाच सगळं संशयास्पद वाटायला लागलं. काय अश्विनी? मला परीक्षेचं टेन्शन नाही आलं. मला आजोबा काय बोलतील याचं टेन्शन आलं. शेवटी काय झालं मल्हार, बघितलंस ना? ओरडा खावाच लागला की नाही आजोबांचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात चुका सुधारण्याची संधी प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. आणि इथून पुढे आमची मान खाली जाईल. असं काही करू नकोस प्लीज. तुम्ही लपवताय माझ्यापासून आणि बऱ्याच दिवसांपासून मला हे वाटतंय की तू मोठी आहेस, खूप पैसे कमवतेस, म्हणून तुम्ही कुणीच मला महत्वच देत नाही आहात. सौरभ, काय बोलतोयस तू? डोकं फिरलंय का तुझं? आणि मी मोठी आहे, मी पैसे कमवते, याचा काय संबंध आहे? तू काय बोलतोयस? हे तुला वाटतंय का? नाही, एवढंच जर आहे ना तर तू घे जबाबदारी. तू कर सगळं. तुला कोण नाही म्हणतंय. मग तुला कसा शो ऑफ करता येईल? काय सौरभ? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. मी कोणासाठीच काही करत नाही का? सौरभ, तू विषय चुकीच्या दिशेला नेतोस. तसं काही नाही. मग कुठला विषय? आणि प्रत्येक वेळेस मी किती नाकारताय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका मला. सौरभ, बस. बाबा, हो बाबा, आई 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 तू बस, तू बस. सौरभ, अरे आम्ही कोणी तुला काही दाखवून देत नाही आहोत रे. आणि अश्विनी, तू नाही ते त्याच्या डोक्यात भरवू नकोस. आई शांत हो, शांत हो प्लीज. तुला त्रास होईल. शांत. हे बघ सौरभ, हे बघ माझ्या मनात असं काहीही नाहीये. तरी माझ्या वागण्यातनं बोलण्यातनं तुला कधी असं वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बाळा. जेव, शांतपणे जेव. ताई 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 थांब ना. मी चिडून नाही जाते. बाबांना घेऊन येते. नाही नाही, बाबांना मी बोलतो.
तू बस ना. आणि आय एम सॉरी. It's okay. मीरा, थँक्स. तू आज जे केलंयस ना त्यासाठी थँक्स हा शब्द खूपच छोटा आहे का. मल्हारला शोधलंस आणि अगदी दारापर्यंत आणून सोडलंस. घरी सगळेच खूप टेन्शन मध्ये होते, तर सगळे रिलीफ झालेत आणि हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. खरंच खरंच मनापासून थँक्स. वेलकम. तुला पुन्हा असं थँक्स म्हणायला लागू नये एवढीच इच्छा आहे. हं? नाही, काही नाही, काही नाही. ऐक ना अधिराज, त्या मल्हारला आता जरा समजव प्लीज. त्याला म्हणू आता तरी धड वाग बाबा. असं सगळ्यांना ऑक्सिजनवर ठेवून कुठेतरी गायब होऊ नकोस. असं काही झालं ना परत तर मी सरळ काहीही विचार न करता तुमच्या घरी येईन आणि सगळं सांगेन खरं काय ते. मग काय कोण चिडतंय, कोणाला काय वाटतंय याचा काही विचार करणार नाही. ऐक ना. मला माहिती आहे तुझा हा राग जस्टिफाईड आहे, पण तडकाफडकी प्लीज काही निर्णय घेऊ नकोस. बाकी काही नाही. मनूची या घरातली सुरुवात वाईट नोटवर होईल नाही. आय नो. आमच्या घरी मल्हारबद्दल ऑलरेडी मत वाईट आहेच आणि त्यातनं आत्ता त्याने जे काही. मल्हार असं पुन्हा नाही करणार आता. मी आणि अमोलने समजावलं त्यांना. तू सांगितलंस त्याच्या बाबांना? हो. बरं केलंस. मीही बोलले आज बाबांशी. मग काय म्हणाले ते? नाही म्हणजे तो मुलगा मल्हार आहे हे नाही सांगितलं. सगळं थोडं हळूहळू सांगेन, एकदम नको. ऐक ना अधिराज, मी ना 15 दिवस मागितलेत बाबांकडे. या 15 दिवसात काय ते करायचंय आपल्याला. वेळ कमी आहे खरंच. मीरा, आपण भेटून बोलूया का? म्हणजे पुढे काय करायचं ते ठरवता येईल. हो चालेल. आपण उद्या सकाळीच भेटू क्लिनिकमध्ये. ऐक ना, मनू आणि मल्हारलाही बोलवून घेऊ. ठीक आहे, मी सांगतो मल्हारला. उद्या भेटू सकाळी. आणि पुन्हा एकदा थँक्स. अरे नाही, हे अमोलकडून होतं. उद्या भेटूया. चल ठेवते फोन. गुड नाईट. गुड नाईट. अजूनही सगळं तसंच आहे. सगळं जीवाला लावून घ्यायचं, सगळ्यांची काळजी करायची आणि जितकं प्रेम करायचं तितकाच राग करायचा. मीरा. अजूनही बरसात आहे. काही गोष्टी क्लिअरली बोलायला हव्या म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. मनू, मल्हार, काय आहे तुमच्या डोक्यात? मल्हार, आत्ताच बोलायला हवंय तुम्हाला. पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? मनू जे म्हणेल ते. म्हणजे आता तुझा काहीच विचार नाहीये का? मल्हार, स्पष्ट बोल. ह्या डिसिजनमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे नीट विचार करा आणि मग निर्णय घ्या. निर्णय कसला घ्यायचा आता? हाच, मूल होऊ द्यायचंय की नाही. हा, आपण आत्ता भेटून त्यांचं लग्न कसं लावून द्यायचं याविषयी निर्णय घेणार आहोत. मूल होऊ द्यायचंय का नाही याचा प्रश्नच येत नाही. ग मीरा, जरा प्रॅक्टिकली विचार कर. हे दोघं एका मुलाला जन्म देण्या इतके मॅच्युअर्ड वाटतायत का तुला? ते तेवढे ते नसतील तर त्यांना आता व्हावं लागेल. ऑप्शन नाहीये दुसरा. अगं पण घाई काय आहे? शांतपणे लग्न करून नंतर त्यांना मूल होऊच शकतं ना. म्हणजे नाही, एक मिनिट, तुला नक्की काय म्हणायचंय अधिराज? ऐक मीरा, मला असं वाटतं की त्यांनी खरंच याचा विचार करावा की त्यांना हे मूल वाढवायचंय की नाही. मला कल्पना आहे हा खूप डेलिकेट डिसिजन आहे, पण त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने. नाही, मला वाटतं त्या दोघांनी स्वतःचं भविष्य ऑलरेडी ठरवलंय. त्यांचं नातं या दिशेने जात असेल तर जाऊ दे. पण त्यासाठी ते शुअर आहेत का? मनू आहे. मल्हार गेला होता घरात पळून, त्याला विचार.
ताई, मी जबाबदारी झटकायची म्हणून नाही घरातून पळून गेलो. हे बघ मल्हार, पळपुटेपणाला काहीही एक्सप्लेनेशन नसतं, तुला कळतंय का? आणि तू आत्ता एक पळून गेलास, पण कशावर ना तुझा स्वभाव नसेल. त्यामुळे मला तू ही रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःहून घ्यायला हवी आहेस. एक मीरा, माझं असं म्हणणं नव्हतं की यांनी लग्न करू नये. माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी आत्ता हे मूल वाढवावं की वाढवू नये, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मीरा. पण आता ही एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी हे तयार आहेत का? मल्हारचं सोड, मनूचं काय? तिची यात किती वर्ष जातील पुढची? तिचं करिअर कसं होणार? नाही, पण मग मनूला घ्यावी लागेल ही रिस्क. मीरा, मी फक्त सजेस्ट करतोय. नाही, आणि तू जे सजेस्ट करतोयस त्याचा मी विचारही करू शकत नाही. कारण अधिराज, तुला किंवा मल्हारला किंवा कुठल्याही पुरुषाला हे खूप सोपं आणि साधं वाटतं, पण ते तसं नसतं. आणि मल्हार, तुझं खरंच प्रेम असेल ना मनूवर, तर तू तिला एवढा त्रास नाही होऊ देणार. तो घेईल जबाबदारी. खरं प्रेम, त्यातली डेप्थ खूप वेगळी असते अधिराज. प्रत्येक वेळेस असा प्रॅक्टिकल विचार नसतो रे करायचा. मल्हार, मनू, तुम्ही दोघंही शांतपणे विचार करा आणि ठरवा पुढे काय करायचंय ते. मामा जे म्हणतोय ते पटतंय मला. पण मला हे बाळ हवंय. चला, म्हणजे आता एकच प्रश्न राहिला, या दोघांचं लग्न कसं लावायचं. पण त्याआधी ते कसं जुळवायचं हा प्रश्न आहे. ते जास्त अवघड आहे. आमच्याकडे तुला सांगू, 24 तास लग्नाचा विषय चाललेला असतो. उद्याही एक मुलगा यायचाच आहे तिला बघायला. आमच्याकडे काही वेगळं नसतं. काय रे, मल्हारचं अजून कशातच काही नाही, नोकरी नाही, काही नाही. त्याची काय लग्नाची घाई करतायत घरचे? त्याचं नाही, माझं. तुझं लग्न झालंय ना? हो. नाही. अरे हो, मी फोटो पाहिलाय तुझा. माझ्या शेजारी उभी असणारी प्रत्येक बाई माझी बायकोच असू शकते का? नाही, नाही झालंय माझं लग्न. नाही. चला, माझे पेशंट आले असतील. एक मिनिट. त्या दिवशी जेव्हा आपलं बोलणं झालं, मी विचारलं तुला, तेव्हा तू म्हणालास मला हो, आणि तू असंही म्हणालास की तुला एक मुलगा आहे, आता आशीर्वाद दे, मुलगी होऊ दे म्हणून. तू म्हणालास तुझं लग्न झालंय म्हणून. वाटलं मला तसं, कारण मला तुझी रिॲक्शन बघायला फार मजा येते. मीरा, तू माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर मला कोणाशीच लग्न करावं असं नाही वाटलं. कारण प्रत्येक वेळेला मीही प्रॅक्टिकल विचार नाही केला. खरं प्रेम, त्यातली डेप्थ मलाही कळते. मध्ये या अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात. अगं हे, अगं काय कर, अगं हे मारते, अगं पडली बघ, पाय लागली, मला टोचली. अगं हे, अगं काय चाललंय? तुला काही वाटलं नाही माझी चेष्टा करताना? अगं काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय झाला त्याने? प्रॉब्लेम? तू हे खोटं बोललास माझ्याशी. हो, पण मी गंमत करत होतो. लग्न हा काय गमतीचा विषय वाटतो तुला? पण लग्न हा गंभीर विषय तुला का वाटतो? गंभीर विषय नाहीये, मग इतका वेळ काय मीटिंग उगाच करू नये. पण गंभीर विषय नाही. मीरा, अगं काय करतेस? मारत होती. हे बघ, तुला त्याच्याबद्दल कितीही काहीही वाटत असलं ना, तरी त्याचं लग्न झालंय. तो परपुरुष आहे. शी, सगळ्या क्लिनिक भर आता बोंबा बोंब. तुझ्यामुळे एवढा गैरसमज झाला माझं, माहितीये?
पण गैरसमज करून घेणं हा तर तुझा छंद आहे. आणि समोरच्याने कितीही तुला समजावलं तरी तुझं तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुला ते पटत नाही. ते आहे. बाय द वे, माझं लग्न झालं असेल किंवा नसेल तरी तुला काय फरक पडतो? मला काय फरक पडतो आदिराज? मला काय फरक पडतो? काय फरक पडतो मला? आपण इथे का भेटलोय आज? म्हटलं भेटून बोलूया थोडस. त्या दोघांच्या बोलण्यावरनं एवढं तर नक्की झालंय की मनूला बाळ हवंय आणि मल्हार त्याची जबाबदारी घ्यायला तयार. पुढचं पुढे बघू, पण मला आज काय करायचं ते कळत नाही. एक करू शकतो, डोळे बंद कर. डोळे बंद करू आणि डोळे उघडल्यावर काय होईल? काय मला हवे असलेल्या मजल्यावर मी बाहेर पडेल आणि माझी भीती संपेल? इतकं सोपं आहे का ते आदिराज? हा काही फोबिया नाहीये माझा. भीती वाटते मला, खरंच टेन्शन आलंय. हा त्या दोन जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि असे डोळे मिटून जर प्रश्न सोडवता आले असते तर तू का नाही सोडवलंस रे तुझ्या आयुष्याचा प्रश्न इतक्या वर्षात? सांग ना, तू का नाही लग्न केलंस? कारण बेस्ट पेक्षा बेटर कोणी मिळालंच नाही. हा बोला मोन. अरे आधी काय ठरलं तुम्ही पुढचं? नाही, अजून काहीच ठरलं नाहीये. आपण आज दुपारी भेटूया ना. नाहीतर एक मिनिट, तू आत्ता ताबडतोब एका कॅफेत ये. मी तुला इकडचं लोकेशन पाठवतो, लगेच ये. बाय. हो हो ठीक आहे, ओके बाय. मल्हारचा बाबा येतोय. ओके. बघूया त्याला काही सुचतंय का झोल. ओके. थँक्यू. मधुरा, येतो मी. कुठे निघालास? रिहर्सल आहे, बर, किती वाजणार आहेत? संपली की येतो. मग काही खाऊन जातोस का? नको नको, मला उशीर होईल, मला पोचायचं आहे वेळेवर. बर. ऐक ना, मल्हारवर लक्ष ठेव. हो हो, डोंट वरी. येतो. ऐक, येतो. तुम्ही या दोघांच्या लग्नाला तयार झालात, खूप बरं वाटलं मला. म्हणजे टेन्शन थोडं कमी झालं. यात मल्हार पण इन्वॉल्ड आहे. जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. आता पुढे हा, तर प्रॉब्लेम असा आहे की कुणीतरी एक मुलगा दुबईहून आज यायचा आहे आमच्या घरी मनूला बघायला. म्हणजे त्याला असं पटकन मुलगी बघून झटकन लग्न करून परत जायचंय, असं इन्स्टंट. तर असं काहीतरी करायला हवं की तो मुलगा आमच्या घरापर्यंत पोहोचणारच नाही, असं काहीतरी. काय करता येईल? किडनॅप करूया. ग्रो अप आदिराज, खरं काहीतरी करता येईल असं सुचव ना प्लीज. त्यापेक्षा आपण सरळ त्यांना फोन करूया ना आणि सांगूया नका येऊ म्हणून. करेक्ट आहे. यात रिस्क पण कमी आहे. फक्त मनूबद्दल काय काय वाईट वाईट बोलतील लोक. अगं पण हे सगळं खोटं आहे आपल्याला माहिती आहे ना. राईट. राईट. चला तर मग आता वेळ नको घालवायला. त्याचा नंबर आहे का तुझ्याकडे? बरं, माझ्याकडे नाहीये, पण आईकडे असेल, आईच्या डायरीत असेल. मी एक काम करते, मी मनूला फोन करून तो नंबर द्यायला सांगते आपण. हा, एक मिनिट. हा मीराताई बोल. हा मनू, तुझ्याकडे त्या दुबईवाल्याचा नंबर आहे का ग? पाठव ना पटकन. त्यांचा नंबर कशाला?
तू आगाऊपणे प्रश्न विचारू नकोस. मी सांगते तेवढं कर. आईच्या डायरीत असेल बघ त्याचा नंबर. ओके, पाठवते. आणि ऐक ऐक, आता जे आपण बोलतोय ते बाकी घरात कोणाला कळू देऊ नको. ओके. पाठवते पाठवते. गुड. नंबर तर मिळेल, पण त्यांच्याशी बोलणार आहे कोण? मी नाही, मला नाही जमणार आहे मल्हारसाठी तर कर. ना. असं असतं आयुष्यात, मुलगी आली की प्रॉब्लेम होतो. हे करेक्ट बोललास. एक मिनिट, तुम्ही असंच काहीतरी बोलत बसणार आहात का? ते तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही नका करू. मी माझं मॅनेज करेन. ओके, काय एक मिनिट. ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी, जाऊ नको. सॉरी. काय तू कानाला हात लावल्यावर मी विरघळणार पूर्वीसारखी असं वाटतंय का तुला? डोंट वरी मीरा, मला तुमची स्टोरी माहिती आहे. आधीने सगळं सांगितलंय मला. अगं, मी सगळ्यांना नाही सांगितलंय मीरा. मी फक्त अमोलला सांगितलंय, आणि अमोल माझा चांगला मित्र आहे त्यामुळे सांगितलं. आला 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 नंबर आला. हा. हा घ्या. मनू 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 मनू, एक मिनिट. उचला जरा, चला पटकन. मनू, एक मिनिट, उचला जरा. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया प्लीज. जरा मला मदत करा. हा मी तू बोल. हा मीरा, मीरा तू ना ताबडतोब इथे निघून ये. अगं, मनूचा ऍक्सिडेंट झालाय, स्कूटीवरनं पडलीये ती. काय? काय ग, काय झालं मीरा? मनूचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मी तुझा फोन आला होता, ती हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली तिला. ते आपण जाता जाता विचारूया. चल आपण निघूया लगेच. तुम्ही गाडी काढा, मी बिल पे करतो. हा चल. मामा. हा बोल मामा. काय मामा, तिला फार लागलंय का? बरं, मी 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 ताबडतोब निघतो आता. हो, मी आलोच. तू कशी आहे म्हणू? नाही, अजून काही कळलं नाहीये, पण मला काळजी वाटतेय. म्हणजे अशा परिस्थितीत ऍक्सिडेंट होणं म्हणजे भीती वाटते ना. मला टेन्शन आलंय रे खूप. थांब, मी आज जाऊन बघून येतो. मला भीतीच वाटते खूप. बाळाची काळजी वाटते ग, म्हणून. नाही तर आय नो ग, सध्या तिचं डोकं ठिकाणावर नाही. मी तिला 1000 वेळा सांगते काळजी घे, की तू 2 व्हीलर चालवू नको. बाबा, मनू आधी आत गेला. हॅलो, हा निघालात का तुम्ही? काय? अहो, काही काय बोलताय? असं काही नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं सांगा. आणि निनावी फोनवर विश्वास ठेवता तुम्ही? हॅलो हॅलो, काय माणसं आहेत? काय झालं? अहो, त्या मुलाच्या आईचा फोन आला होता. त्यांना म्हणे कोणीतरी निनावी फोन केला आणि म्हणाले की मनू मुलगी चांगली नाहीये वगैरे. त्यांना कसं कळलं? काय? हा मिरे, बोल ग. बाबा, आपल्या मनूचा स्कूटरवरून जाताना एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय. काय? लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि तुम्ही घाबरू नका. आम्ही आता सगळे तिच्या बरोबर तिकडेच आहोत. मला सांग, कितपत लागलाय?
मी अजून भेटले नाहीये तिला आणि डॉक्टर आता आतमध्ये तपासतायत. ए मिरे, मी येऊ का लगेच? बाबा इथे काही वाटलं ना तर मी तुम्हाला कळवते तसं. हे काळजी करून ठेवते. कशी आहे म्हणून? मनू ठीक आहे, घाबरली खूप. आणि बाळ ओके आहे. दुःखाच्या गर्दीत हरवताना हाती अजून तुझा हात आहे. भिजलो होतो जिथे सोबतीने, भिजलो होतो जिथे सोबतीने, तिथे अजूनही बरसात आहे, अजूनही बरसात आहे. मीरा, मीरा, बाय द वे, मी आदिराजचं लग्न ठरवलंय. काय? ते डॉक्टर वैशंपायन आहेत ना, पुणे सिटी हॉस्पिटलचे डीन आहेत ते. आज त्यांच्याबरोबर मीटिंग होती माझी. तर बोलता बोलता असं कळलं की त्यांची मुलगी आहे लग्नाची. मी लगेच आदिराजसाठी शब्द टाकला, ठरवून टाकलं, मी शब्द दिला त्यांना. अहो पण आधी ठरवून टाकलाय मी, फायनल. अधिराज, मला असं वाटतंय घरच्यांना काय ते खरं खरं सगळं सांगून टाकावं. काय? हो, म्हणजे मला हे रोजचं टेन्शन नको वाटतंय. नाही, एवढं सोपं नाही आहे. आमच्या घरी खूप प्रॉब्लेम्स होतील. पण कधीतरी हे सांगावं लागेलच. मी काय म्हणतो मीरा, तू काकांकडे 15 दिवसांचा वेळ मागून घेतलायस ना, बघूया ना आपण त्या दिवसांमध्ये काही करता येत आहे का. अगदीच आपण काही करू शकलो नाही तर सांगण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. ठीक आहे. ऍक्च्युली आता दोन्ही घरच्यांची भेट घडवून आणायला हवी. हं? हे असं नाही, असं खावं लागणार आहे. मनू, काळजी घे, औषधं वेळच्या वेळी घे आणि त्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्या गोष्टीचं म्हणजे कसलं? पाणी हवंय तुला? नाही, नको. मिरे, सगळं ठीक आहे ना? ओके, फक्त एक 4-5 दिवस आराम करायला लागणार. म्हणू अगं किती वेळा तुला सांगायचं, अशी वाऱ्यावर उडवल्यासारखी स्कूटर चालवत जाऊ नको. गाय मी हळूच चालवत होते, पण एक माणूस समोर आला आणि तोल गेला माझा. अगं पण हेच वय असतं ना तोल सांभाळायचं. हे आत्ताच आली आहे ती, आराम करू दे तिला. आता काय, घरात 2-2 पेशंट्स. म्हणू सपाटून लागलेलं दिसतंय. दुखतंय का ग? हो, थोडं दुखतंय. डॉक्टर काय म्हणाले ग? हेच की औषधं वेळेवर घे, रेस्ट कर आणि त्या गोष्टीची काळजी करू नकोस. त्या गोष्टीची काळजी करू नकोस म्हणजे कुठल्या गोष्टीची ग मीराताई? हेल्मेट. हेल्मेट घातल्याशिवाय 2 व्हीलर चालवू नये या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, असं सगळ्यांनाच वाटतं ना. हेल्मेट. ए अश्विनी, अगं ते आत्ताच आलेत ना, त्यांना काही चहा कॉफी काही विचार ना. हा, काय कॉफी करू का? कॉफी नको. तुलाही नको असेल ना? अश्विनी, आणि हवी हवी का तुला? मी सांगते तुला, तिच्यासाठी हळद दूध घेऊन ये गरम.
हळदीचं दूध. हा, मध घाल त्यात थोडा. स्वयंपाकघरात सगळं सामान आहे, जा आता. दूध, हळद, मध गरम आणते. आई नको ना अशी एकटी बसत जाऊस. उगाच मग तुला रिकाम पण येतं आणि मग नाही नाही आधी असं काही होत नाही. अरे आता काय झालं? फ्रेश होऊन जेव आणि बाबांना भेटायला जा. त्यांना तुझ्याशी बोलायचंय. हे त्यांना मला डायरेक्टली सांगता येत नाही का? तू आता शांतपणे त्यांच्याशी बोलणार आहेस का तलवार उपसून जाणार आहेस? हो, पण विचित्र बोलून त्यांनी जर माझं डोकं फिरवलं ना तर मला माहित नाही. देवा, मला सांग, मी आयुष्यभर तुम्हा दोघांसाठी फक्त मध्यस्थी करत राहायचं का रे? पण मग नको करूस ना मध्यस्थी. जाऊन सांग त्यांना स्पष्ट. तुम्हाला आधीच्या करिअर बद्दल जे काही बोलायचंय त्याच्याशी डायरेक्ट जाऊन बोल. आधी कदाचित त्यांना तुझ्या करिअर विषयी नसेल बोलायचं. मग म्हणू सॉरी, पण एक प्रश्न विचारू का ग? नाही म्हणजे मला कळते की मी खूप डायरेक्ट आणि खूप स्पष्ट बोलतेय तुझ्याशी, पण मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. अशी चूक कशी काय केलीत ग तुम्ही? आय नो तुला काय वाटत असेल, पण अगं 3 वर्ष ओळखतो आम्ही. पण तो एक मोहाचा क्षण भागच पडलाय. मला कळतंय तू काय म्हणतेस ते. मीही कधीतरी या वयाची होतेच ना. अगं, पण अशाच क्षणी स्वतःला सांभाळायचं असतं. ताई, तुझ्या आयुष्यात नाही आला असा कोणता क्षण? नाही म्हणजे तुझं आणि मल्हारच्या मामाचं होतच की अफेअर. म्हणजे असे क्षण येतात ना. मला आधी स्टॉप प्लीज. काय ग, तुझ्या घरच्यांचे चेहरे येत आहेत का डोळ्यासमोर? माझ्या घरच्यांवरनं चिडवू नको मला. चल, नाही चिडवणार. काय करतोयस तू? तुला झालीये खूप. मला अजिबात झालेली नाही. तू माझ्या जवळ असल्यामुळे थोडस झिंगल्यासारखं होतंय. आधी मला आता राग आहे ना. मग येऊ दे ना राग, काढीन ना मी तो. ऐक ना, मला ना असं वावत जायचं नाहीये. मला पण नाही जायचं वावगत. काय ना, बाहेर इतका जोरात पाऊस पडतोय, त्याला मी तरी काय करणार? आधी मला ना सॉलिड काहीतरी होतंय रे. ऐक ना, आपण प्लीज ही लाईन नको ना क्रॉस करायला, प्लीज. तुला माझ्यावर विश्वास नाहीये? असं नाहीये, विश्वास आहे, पण मला असं वाटत होतं की आधी चिडू नको ना. सॉरी सॉरी, चुकलं, कॅन्सल. भीगी भीगी रातों में मीठी बातों में ऐसी बरसातों में कैसा लगता है.
माझं गाणं बंद करायचं असेल ना तर एकच पर्याय आहे.